हॅलो गाईज, वेलकम. सो आजचा व्लॉग आहे आपला गोव्याचा. आम्ही गेलो होतो नॉर्थ गोव्याला. सो आम्ही पोचलो आणि रेस्टॉरंटमध्ये जेवायला बसलो होतो. सो त्याच्यानंतर आम्ही आलो विलावरती. हा आहे विलाचा काही स्नॅप्स. त्यानंतर थोडा वेळाने गेलो, थोडी पाण्यामध्ये खेळत होते आणि मग इव्हनिंगचा प्लॅन होता बागा बीच. सो हा आहे बागा बीचचा स्ट्रीट. इथून आम्ही निघालो बीचवरती वॉकिंगने आणि मग इथे पोहोचलो फायनली बीचवर. आणि इथे सगळीकडे खूप छान मस्त असे लाईट्स, म्युझिक, खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि इथे आल्यानंतर मग सगळ्यांनी काही फोटोज वगैरे घेतले. इथे सगळे जे लाईट्स वगैरे आहेत तिथे खूप छान फोटोज वगैरे घेतले. त्याच्यानंतर होता माझा तर थर्ड डे, कारण की मी सेकंड डेला आजारी पडले. सो माझा तो एक डे स्पॉईल झाला. सो त्या दिवशी निघायचं होतं म्हणून मग आम्ही एक छोटासा प्लॅन केला. आम्ही दोघंजणं निघालो. आम्ही तिथे स्टे केला होता. तिथे आम्ही एक स्कूटी घेतली आणि तिथून आम्ही निघालो कॅन्टोलिम बीचला, कारण की तो खूप जवळ होता. सो आम्ही तिथून निघालो आणि आत्ता आम्ही कॅन्टोलिम बीचकडे जाणाऱ्या रोडवरती आहोत. तिथे खूप छान असे कलरफुल बिल्डिंग्स आणि रोड पाहून खूप छान वाटलं. खूप मस्त होते स्ट्रीट, एकदम पीसफुल होते, कारण की सकाळची वेळ होती, काही गर्दी नव्हती तिथे. सगळं कलरफुल, खूप छान वाटत होतं. त्यानंतर आम्हाला कॉफी प्यायची होती. सो आम्ही एका कॅफेमध्ये गेलो. कॉफी कलेक्ट करून मग आम्ही आलो बीचवरती. इथे थोडे स्नॅप्स घेतले मी. मग इथून बीचवर आल्यानंतर आम्ही आता गाडी पार्क केली इथेच, कारण की तिथे थोडं शूटिंग घ्यावं लागतं, सो सिक्युरिटीसाठी. आणि मग शूट केलं आणि मग इथं बीचवर आल्यावर आम्ही इथे थोडा वेळ बसलो. पण फार वेळ बसता येणार नाही, कारण की निघायचं पण होतं आणि वाळू इतकी तापलेली, खूप गरम होत होतं. सो आम्ही निघालो आणि निघता निघता मी इथे स्नॅप घेतला. खूप छान सिनेमॅटिक वातावरण होतं, जसं मूवीजमध्ये शो केलं आहे तसं सेम इथे वातावरण आहे. खूप छान आणि पीसफुल वाटत होतं. मग आलो आम्ही नाश्ता करण्यासाठी सगळेजणं. सो आजचा थोडासा प्लॅन होता स्नो पार्कला जाण्याचा. मग इथे बघा, ही आमची एक्सप्रेशन क्वीन. हिला मी बोलली से हॅलो, तर हिने मला हे एक्सप्रेशन दिलं. ओके. सो याच्यानंतर आम्ही आलो स्नो पार्कला आणि मग हे आमचे सगळे गेम्स वगैरे, ॲक्टिव्हिटीज वगैरे सगळं स्टार्ट झालं. सो मी पहिली ॲक्टिव्हिटी ही केली इथे. त्याच्यानंतर मग फोटोज वगैरे काढणं सुरू झालं, व्हिडिओज. आणि सगळेजण मजा करत होते, डान्समध्ये सगळे मग्न होते. कोण बर्फ उडवतं आहे, कोण डान्स करते, फोटोज काढते, ॲक्टिव्हिटीज वगैरे वगैरे सगळं चालू झालं. थोडेसे फोटोज क्लिक केले आणि मग सगळेजण डान्स करत होते. मग आम्ही बाहेर पडलो आणि इथे थोडे मी स्नॅप्स घेतले आणि मग हे लोक रील वगैरे बनवत होते थोडंसं. त्याच्यानंतर आम्ही निघालो तिथून आणि मग आता रेस्टॉरंटला जायचं होतं जेवणासाठी. सो इथे थोडं स्नॅप घेतलं मी. खूप ऊन होतं
मग आम्ही इथून निघालो जेवणासाठी. या रेस्टॉरंटला आम्ही आलो आणि इथे खूप छान फूड होतं. मग निघालो शॉपिंगसाठी. सो ही सगळी आमची गँग निघाली शॉपिंगसाठी. आणि या स्ट्रीटला पूर्ण शॉप होते. ड्रेसेस, त्यानंतर बाकीचे जे शो पीसेस आहे आणि बॅग्स वगैरे भरपूर काय काय होतं. आणि आता इथे बघा, ओके. सो याच्याही पुढे अजून स्ट्रीट आहे, तिथे मार्केट आहे पूर्ण. इथली सगळी शॉपिंग झाली आणि त्यानंतर मग आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो पुन्हा रत्नागिरीकडे. आणि असा होता हा एक छोटासा माझा ब्लॉग आणि खूप छान एक्सपिरियन्स होता गोव्याचा. सो गोव्याला आता बाय केलेला आहे. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.